एक अतिशय मोठ्या महाविजयाकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहे। नगरसेवकांमध्ये उत्साह आहे। माझ्यासाठी अतिशय चांगलं वातावरण आहे। महायुतीजवळ फार मोठी त्या ठिकाणी नगरसेवकांची संख्या आहे आणि एक इतिहास घडवण्यासाठी आज या निवडणुकीमध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय महापौरताई नीताताई ठाकरे या ठिकाणी आहे, बंडूभाऊ या ठिकाणी आहे, आमच्या उपमहापौर या ठिकाणी आहे आणि सगळेजण उत्साहामध्ये त्या ठिकाणी मतदान करता आहेत। उद्धव साहेब, काँग्रेसच्या आरोपाचा दावा आहे की भाजपचे मतं फुटतील, आमची एकदम चांगली मतं आणि आमची उमेदवारी आहे। निकालच सांगा। अतिशय हास्यास्पद त्यांचा हा दावा आहे। आता बरं झालं की EVM मशीन नाही आहे, नाही तर 22 तारखेला त्यांनी म्हटलं असतं की अतुल लोंढेची बटन दाबली की डॉक्टर पोद्दारला मत जातं, असा आरोप त्यांनी केला असता। आता तर बॅलेट पेपर आहे आणि 22 तारखेला आपल्याला समजेल की 650च्या वर मतदान घेऊन मी त्या ठिकाणी मोठा विजय हा संपादन करणार आहे आणि त्यामुळे हे हास्यास्पद आहे। एवढ्या प्रगल्भ काँग्रेसच्या नेत्यांना अशा प्रकारचे हास्यास्पद वक्तव्य करणं हे मला असं वाटते की शोभत नाही। काहीतरी उसणं अवसान आणून ते त्या ठिकाणी आपली हिंमत ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आतून ते पूर्णपणे दुभंगलेले आहेत आणि निराश आणि हताश झालेले आहेत। नाही, आमचे सगळे नगरसेवक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेले आणि हा कार्यक्रम 3 महिन्या अगोदर ठरला होता। निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर हा प्रोग्राम त्या ठिकाणी ठरला होता आणि ही भारतीय जनता पार्टी आहे। नगरसेवकांना निवडून आल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, जनतेची कामं कशी करायची, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कामं कशी करायची, विकास कामं कसे खेचून आणायचे, त्या ठिकाणी विविध नियम आहेत, कायदे आहेत महानगरपालिकेचे, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि एकंदर पार्टीमध्ये आपलं संघटन मजबूत कसं ठेवायचं या संदर्भात ते प्रशिक्षण होतं आणि त्यामुळे ही प्रशिक्षण देणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे या देशामध्ये।